देव पण आपल्या सोबत आहे आणि 100% इंडिया हा वर्ल्ड कप जिंकणार। भारत माता की जय, भारत माता की जय। अभिषेक शर्मा, ईशान किशन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे सगळे हिटर्स आहेत आपल्याकडे, तर सगळे इतके मोठमोठे छक्के मारणारी सगळे रेकॉर्डच तोडणार आहेत उद्या। चान्सेस तर खूपच कमी आहे, त्याच्यामुळे पाकिस्तानचा तर काही विषयच नाही, ते कायम भिकारी असणार आहे, आता पण भिकारीच राहणार आहे। जर पाकिस्तान जर फायनल मध्ये आला देखील तर ही आपल्याला अजून एक संधी आहे त्यांना परत हरवण्याची। नमस्कार मित्रांनो, लढाई आहे ती डू ऑर डायची। हरलो तर बाहेर आणि जिंकलो तर थेट सेमीफायनल मध्ये। झिम्बाब्वेला हरवून आपण पुन्हा दंड ठोपटले आहे, पण आता थेट लढाई आहे ती करो या मरोची, इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज क्वार्टर फायनलची। चला तर मग जाणून घेऊया क्रिकेट प्रेमींची या मॅच विषयीची उत्सुकता काय आहे। भारत विरुद्ध वेस्ट इंडिजचा सामना उद्या खेळवला जाणार आहे, तर त्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटते, कोण जिंकणार? नक्कीच भारत जिंकणार आहे, कारण आतापर्यंत जे आपण परफॉर्मन्स बघत आलोय, इव्हन दो इंडिया लाईनअप होती, छान खेळत होती, पण आता काय आपल्याला अटीतटीचा सामना आहे आणि ते आपण जिंकणारच, नेहमीच जिंकत आलोय, कारण क्वालिफायर्स मध्ये आपण चोकर्स नाहीयेत आणि हा कप नेहमीच आपला आहे। आणि सेकंड आता आपलं जे मॅच होणार आहे ते साऊथ आफ्रिकेसोबत फायनल तर होईल, ही मात्र नक्की तुम्ही फायनलला बघताय? आपण जर होतो नेट रनरच्या भरोशावर होतो आपण। आता वेस्ट इंडिज वर्सेस साऊथ आफ्रिकाची मॅच झाली, त्यात साऊथ आफ्रिकेने पूर्णपणे वेस्ट इंडिजला चित केलंय आणि त्याच्यानंतर देव पण आपल्या सोबत आहे आणि 100% इंडिया हा वर्ल्ड कप जिंकणार। भारत माता की जय, भारत माता की जय। आणि अभिषेक शर्मा जसा खेळतोय आता बघा तुम्ही, तो कसा फॉर्म मध्ये आणि कसा खेळणार आहे। सर तसं पाहिलं तर वेस्ट इंडिजचं पारडं थोडं जड आहे, कारण 2016ची जर तुम्ही सेमीफायनल बघितली तर त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? नाही, मला नाही वाटत, कारण बॉलिंग लाईन बघितलं, अर्शदीपचा परफॉर्मन्स बघा तुम्ही, तो कशी बॉलिंग करतोय, त्यानंतर सूर्याचा फॉर्म बघा, त्यानंतर टिळक पण कसा खेळतोय, 5 नंबरवर येऊन त्या दिवशी काय बॅटिंग केली आहे त्यांनी, आणि हाच फॉर्म तुम्हाला फायनल आणि सेमीफायनल मध्ये दिसणार। अभिषेक सुरुवातीच्या 3 मॅच चालला नाही, नंतरची मॅच चालला, हा, तर येणाऱ्या मॅचला चालेल का वेस्ट इंडिज विरुद्ध? ऑफ स्पिनर विरुद्ध थोडस त्याचं परफॉर्मन्स डाऊन होतं, ते मान्य करेल, पण आता तो परफॉर्मन्स मध्ये येऊन सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने खेळलं, जो त्याचा फॉर्म होता तसाच मेंटेन केला आणि ही गांधी पूर्वीची शांतता होती। आता यावेळेस अभिषेक शर्माचं शरीर बघितल्याशिवाय आणि भारत नवीन इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही। तर आतापर्यंत जे पण सामने झालेले, तर होस्ट नेव्हर विन द वर्ल्ड कप, तर हा भारत नेहमी अग्रेसर असणारे हिस्ट्री घडवण्याबद्दल, आणि यावेळेस पण हिस्ट्री घडवणार म्हणजे घडवणारच। येस। आणि तसं पाहिलं तर वेस्ट इंडिज कडे पण हिटर आहेत आणि आपल्याकडे पण हिटर आहेत, सिक्सेस जास्त कोणाचे लागतील त्या मॅचला, काय वाटतं? ऑब्व्हियसली इंडियाचे लागणार आहे। कोणता प्लेअर असणार सर? अभिषेक शर्मा, ईशान किशन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे सगळे हिटर्स आहेत आपल्याकडे, तर सगळे इतके मोठमोठे छक्के मारणारी सगळे रेकॉर्डच तोडणार आहेत उद्या। बॅटिंग झालं, बॉलिंग मध्ये बुमराह चालतील का, कसं काय? हो, बॅटिंग मध्ये बुमराह चालेल, ऑब्व्हियसली फायनल्स जेव्हा येतात बुमराहची जी पेस बॉलिंग असते ती त्याला हेल्प करणारच, आणि त्याचे जे यॉर्कर्स आहेत आर अनमॅचेबल सर, अनमॅचेबल। हर्षदीप नंतर बुमराह, नंतर मे बी सिराजला जर चान्स मिळाला तर सिराज will also आणि perform. आपले स्पिनर्स तर नेहमी आपला वरुण चक्रवर्ती असं कधी कोणतीच मॅच नाही ज्याने विकेट घेतलेली नसतील, तर वरुण चक्रवर्ती इज लाईक अवर ट्रम्प कार्ड। टीम इंडियाचं बघितलं तर बदल करण्यावर जास्त भर दिला जातो, तर त्याच्यामुळं गौतम गंभीर किंवा टीम मॅनेजमेंट कॉन्ट्रोवर्सी मध्ये सापडलेला आहे, तर ह्या मॅचला, येणाऱ्या मॅचला टीम मध्ये बदल होईल का काही? तर तुम्ही जे कॉन्ट्रोवर्सी बद्दल म्हणता, तर या आपण जे मॅच बघता तर आपण त्याला एक ग्रुपचा असून न बघता आपण एक भारतीय आहोत, आणि त्या अनुषंगाने आपण टीमला सपोर्ट केलं पाहिजे। आणि तुम्ही जे यापूर्वी एक प्रश्न विचारला की बॉलर्सचं पारडं कसं असेल, तर इडन गार्डनचं जे पिच आहे ते बॅट्समन फ्रेंडली आहे, पण तिथं स्विंगला सुरुवातीला आपण आपले जे हर्षदीप सिंग असेल किंवा हार्दिक पांड्या असतील, त्यांना जो स्विंग मिळणार आहे त्याचा भारताला डेफिनेटली फायदा होणार आहे। आणि राहिला प्रश्न 6 कोण मारणार, तर डेफिनेटली एक भारतीय म्हणून आम्हाला तर हेच वाटणार आहे की अभिषेक शर्मा असो, त्यानंतर ईशान किशन असो, त्यानंतर टिळक वर्मा असो, आणि संजू सॅमसनला जर चान्स मिळाला या खेळीमध्ये तर तो देखील या खेळीमध्ये अत्यंत उत्कृष्ट खेळी कळेल, ही आमची अपेक्षा आहे। आणि बॉलरचं पार्ट जर बघता तर बॉलरचं पार्ट डेफिनेटली भारताचं जड आहे, कारण की आणि बॅट्समन पण डीप बॅटिंग लाईनअप जी आहे ती भारताकडे आहे। 7th पर्यंत आपले रिंकू असेल,
वॉशिंग्टन सुंदरला जर चान्स मिळाला तो असेल, ते देखील एक चांगली खेळी खेळतील ही एक अपेक्षा आहे. वर्ल्ड कपचा पूर्ण इतिहास जर घेतला तर डिपेंडिंगशिप जी आहे ती राखू शकली नाही. Right. तर तर यावेळी भारताला यावेळेस भारत चान्स आहे यावेळी का? नक्की 100% Chance नाही, 200% तोंडावर आहे. आणि हिस्ट्री जी आतापर्यंत क्रिएट झालेली ती हिस्ट्री नक्कीच तोडणार आहे भारत. रोहित शर्माने आपल्याला सांगितलं आहे की इंडिया विल डिफीट द हिस्ट्री आणि 100% इंडिया विल डिफीट द हिस्ट्री. भारताविरुद्ध आपल्याला फायनलला कोण असावं असं कोण काय वाटतं तुम्हाला? मला तरी इंग्लंड वाटतं. चान्सेस कारण की पाकिस्तान तर आता घरी जाणार आहे 100%. नाही सर, सकाळचीच अपडेट आहे, सकाळची अपडेट आहे. पाकिस्तानला काहीतरी तोडके मोडके चान्सेस आहेत, त्याच्याविषयी काय पाकिस्तान जाईल का? तर त्यांना कमीत कमी 12 ओव्हर मध्ये पूर्ण टार्गेट पूर्ण करायचंय किंवा कमीत कमी 72 रनांनी त्या समोरच्या टीमला हरवायचंय. तर हे चान्सेस तर खूपच कमी आहे. त्याच्यामुळे पाकिस्तानचा तर काही विषयच नाही. ते कायम भिकारी असणार आहे, आता पण भिकारीच राहणार आहे. आणि गेमच्या पर्स्पेक्टिव्हने जर विचार केला, जर पाकिस्तान जर फायनल मध्ये आला देखील तर ही आपल्याला अजून एक संधी आहे त्यांना परत हरवण्याची, आणि आपलं 11-1 जे रेकॉर्ड आहे ते 12-1 नक्कीच होईल. 100%. रोहित शर्मा आणि Yes, sir. विराट कोहली यांची जी जोडी होती त्यांचा जो अनुभव होता तो ह्या टीमला थोडा कमी पडताना किंवा थोडी अनुभवाची कमतरता जाणवते असं वाटतंय का तुम्हाला? डेफिनेटली रोको फॅन्स तर ऑलवेज दे विल बॅक देम. बट असं आहे की आता पण जी पार्टनरशिप चालू आहेत, ज्या काय खेळतोय, किशन खेळतोय, ती पण पार्टनरशिप एक छान पैकी येते पुढे. अभिषेक शर्मा आणि अगोदर पण ते खेळलेत, असं नाही या टुर्नामेंट मध्ये अभिषेक नसेल चालला, पण ती पण पार्टनरशिप आपल्याला नक्कीच एक छान एक इंटरेस्टिंग गेम आता जी मागची मॅच दाखवते. झाली त्याच्यात अभिषेक शर्मा आणि ईशान किशन यांनी चांगली खेळी केली आणि भारताला Good start. भारताला चांगली धावसंख्या उभारून दिली आणि त्याच्या बळावरच पुढे आपला स्कोर किती 250च्या पार गेला. त्याच्यामुळे आपण 100% ही जी पार्टनरशिप आहे आणि ही जी टीम आहे, ऍक्च्युली गौतम गंभीरने मे बी काही चेंजेस केले असतील, पण प्रत्येक प्लेअरला चान्स दिल्याशिवाय कोणता प्लेअर कसा खेळतो हे आपल्याला कळणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी बरेच चेंजेस केले आणि त्याच्यानंतर आता आपल्याला ही टीम आतापर्यंत बघायला मिळते असं मला वाटतं. आपण इथं बसून बघून सगळं काही बोलू शकतो, पण ज्यावेळेस ज्या माणसाच्या अंगावर प्रेशर असतो त्यावेळेस त्याला कसं परफॉर्म करायचं, काय डिसिजन घ्यायचे, त्याच्यावरच त्या निर्णय पुढच्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि मे बी त्याच गोष्टीमुळे आतापर्यंत आपण सगळ्या मॅचेस जे जिंकत आलो. एक अनफॉर्च्युनेट एक डाऊनफॉल झाला, पण त्याच्यानंतर आता आपण एकदम गुड कंडिशन मध्ये आहोत आणि हा वर्ल्ड कप आपलाच आहे 100%. बरोबर. वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेला जसं ठोकलं तसंच भारताने पण झिम्बाब्वेला तसंच ठोकलं. बरोबर. 250+ रन गेले. तर आता दोन्ही पण टफ आहेत. स्कोर किती पर्यंत जाईल काय अंदाज आहे तुमचा? माझ्या मते तरी स्कोर 180+ असेल 100%. तर पण आमची ऍज अ इंडिया म्हणून आमची इथं इच्छा असेल की 250+ परत व्हावा आणि आणखी मोठी हार समोरच्या विरुद्ध टीमला आपल्याला मिळावी बस. मला तरी वाटते जर आपण टॉस जिंकलो तर नक्कीच आपण फर्स्ट बॅटिंग चूज करणार आहे. आणि द वे वी आर परफॉर्मिंग राईट नाव आपण नक्की आरामात 180 तर क्रॉस करू. 180 तर. सर तुम्ही चांगलं विश्लेषण केलं होतं, तरी माझं असं म्हणणं आहे की इडन गार्डनवरून आपली मॅच असणार आहे. तर टॉस जर इंडियाचा आला तर काय निर्णय होईल किंवा तिथं पिच कंडिशन त्यावेळी काय असेल तो निर्णय कप्तान त्यावेळी तो डिसाइड करेल. पण सध्याची पिचची स्थिती बघता जर बॅटिंग जर भारताने घेतली, सूर्यकुमार यादवने जर बॅटिंगचा निर्णय जर घेतला तर निश्चितच भारताला त्याचा फायदा होईल. आणि तुम्ही जसं म्हणालात की झिम्बाब्वेला वेस्ट इंडिजनी देखील चांगल्या प्रकारे त्यांना हे केलं आणि भारताने देखील. पण जेव्हा वेस्ट इंडिजला भारताच्या विरोधात खेळायचंय तर तेव्हा त्यांना वेस्ट इंडिज सारखे बॉलर मिळणार नाहीयेत. त्यांना अर्शदीप सारखे, त्यानंतर बुमराह सारखे हे जे एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत त्यांना फेस करायचंय. त्यामुळे त्यांना जर पहिली बॅटिंग मिळाली तर तो मोठा स्कोर त्यांना आपल्या समोर उभं करणं खूपच अवघड जाणार आहे. वेस्ट इंडिजचे स्पिनर फॉर्म मध्ये आहेत, तर त्याचा काय फटका जाणवेल का? त्याच्यासाठी आपलं शिवम दुबे आहे की शिवम दुबे आणि स्पिनर म्हणजे एकदम गोट्या खेळल्यासारखं. किशनला येऊ द्या की स्पिनर, बघा तुम्ही काय होतं.